21-22 वर्षांचे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. घरात एक लहान मुलगा आहे, बायको आहे, भाऊ आहे, वहिनी आहे. आणि या सगळ्यांना सोडून तुमच्या माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 21-22 वर्षांचे तरुण सावरकर विलायतेला लंडनला शिकायला गेलेत. ते तिकडे लंडनला शिकायला गेलेत. तिकडे गेल्यानंतर भारतातल्या क्रांतिकारकांसाठी ते तिकडनं बॉम्ब पाठवतायत, बॉम्ब बनवण्याच्या पुस्तिका पाठवतायत आणि 1857चं स्वातंत्र्य समर लिहित आहेत, त्याची इकडे प्रकाशनं होत आहेत. आणि हे सगळं होत असताना इकडे भारतात मात्र सावरकरांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर आणि त्यांचे लहान भाऊ बाळराव सावरकर या दोघांना ब्रिटिश सरकारनं अटक केली आहे. सावरकर घराण्यामध्ये आता एकही पुरुष माणूस उरलेला नाहीये, लक्षात घ्या. फक्त 2 बायका, सावरकरांची वहिनी आणि त्यांची बायको आणि त्यांचा लहान कोवळा मुलगा. त्यांच्या घरावर ब्रिटिशांच्या सरकारनं जप्ती आणली. सावरकरांची वहिनी, त्यांची बायको आणि कोवळा मुलगा प्रभाकर घराबाहेर पडलेत, नाशिकच्या जवळ येऊन राहिलेत. त्या काळी मित्रहो, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये कवी गोविंद भिक्षा मागायचा, पोथी वाचायचा आणि त्या पोथी समोर नाशिकचे श्रद्धावंत लोक जे रुपये आणून टाकत होते, ते रुपये, त्या धान्यांच्या मुठी हा कवी गोविंद सावरकरांच्या घराण्यातल्या त्या 2 स्त्रियांना नेऊन द्यायचा. आणि मित्रहो, तुमच्या माझ्या देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सावरकर कुटुंबाचा उदरनिर्वाह नाशिकच्या काळाराम मंदिरातल्या सार्वजनिक पोथी समोरच्या धान्यांच्या मुठींसमोर चालायचा. राहवलं नाही एक दिवस येसू वहिनींना, अजिबात राहवलं नाही. 7 समुद्रापार असलेल्या आपल्या देशभक्त धीराला त्यांनी पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये विचारलंय, कशासाठी तुम्ही आम्हाला तुमच्या संसारात आणलं? हे अपमान, हे अन्याय सहन करण्यासाठी का? अहो, देशभक्तीच्या नशेमध्ये तुम्ही निघून गेलात, पण आमचं काय? 7 समुद्रापार असलेल्या देशभक्त धीराने ते पत्र वाचलं. मन कळवळून गेलं सावरकरांचं. आणि त्या पत्राला सांत्वन नावाची एक कविता उत्तरादाखल सावरकरांनी पाठवली. सावरकरांनी लिहिलंय, वहिनी, जयासी तुवा प्रतिपाळले, मातेचे स्मरण होऊ न दिले, श्रीमती वहिनी वत्सले, बंधू तुझा तो तुझनमी. लहानपणी आमची आई वारली ग, आणि आमची आई वारल्यानंतर आईसारखी माया आम्हाला जिनं केली ती तू माझी वहिनी, तिला माझा नमस्कार असो. इथे मायना संपला आणि उत्तराला सुरुवात झाली. धीर लिहितो आपल्या वहिनीला त्या अवस्थेतल्या. सावरकर विचारतायत, काय म्हणालात वहिनी? कशासाठी तुम्हाला आमच्या वंशात आणलं? कशासाठी तुम्हाला आमच्या संसारात आणलं? धन्य धन्य आमचा वंश, सुनिश्चय ईश्वरी अंश, की रामसेवा पुण्यलेश आमच्या भागीला दिला. अहो वहिनी, आमचा वंश धन्य आहे. प्रभू रामचंद्राची सेवा करण्याचं पुण्य आमच्या वंशाला लाभलं. हा त्याने आमचा केवढा मोठा सन्मान केला. जगामध्ये थोडी का लोकसंख्या, थोडी का घर आहे, पण परमेश्वरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझ्या घराण्याची निवड करावी, हा त्यांनी माझा केवढा मोठा सन्मान केला. हे पत्र वहिनींनी वाचलंय. त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये सावरकरांचा जो कोवळा मुलगा प्रभाकर, त्याचं निधन झालं. आणि 7 समुद्रापार असलेल्या सावरकरांना ही बातमी पोहोचली आहे. सावरकरांना ती बातमी ऐकून त्यांच्या मुलाचा, प्रभाकराचा चेहराच आठवेना, दाखवला नव्हता. सावरकरांनी प्रभाकरास नावाची कविता लिहिली आणि म्हटलंय, नव प्रसव तव जननी मजला दावीत असत आहे. तुझी आई प्रभाकरा, तुझी आई मला दाखवायला आली होती, पण अविभक्त कुटुंब पद्धतीतलं ते सावरकरांचं कुटुंब, ती आई उघडपणे आपलं मूल त्या बापाला दाखवू शकत नव्हती. ती माझ्याजवळ आली, तुला मी जवळ घेतलं आणि तुझ्या त्या पहिल्या स्पर्शानं, त्या प्रेमातील एकानं मी तुझा पटकन पापा घेतला. तेव्हा सुद्धा माझे डोळे मिटलेले होते, मला तू आठवत नाहीस. नव प्रसव तव जननी मजला दावीत असत आहे, गुरुजन मर्यादेने म्या बहु पाहिलेही नाही. यानंतर मग ब्रिटिशांनी सावरकरांवर निष्कासनाचा आदेश बजावलाय की तुम्हाला आता पुन्हा भारतामध्ये परत जाता येणार नाही. हा निष्कासनाचा आदेश बजावला आणि सावरकरांची प्रकृती प्रचंड बिघडली. एक दिवस लंडन पासून जवळच असलेल्या ब्रायटनला सावरकर गेलेत. त्यांचे मित्र निरंजन पाल त्यांच्याजवळ होते, त्यांच्या सोबत होते. आणि जाता जाता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या समुद्र किनाऱ्यावर ते गेलेत आणि त्या समुद्राकडे पाहून सावरकरांच्या मनामध्ये कल्पना आली की एकाच वेळेस हा समुद्र मला आणि पलीकडे माझ्या मातृभूमीला स्पर्श करतोय. हा समुद्र मला स्पर्श करतो, पलीकडे माझ्या मातृभूमीला स्पर्श करतो, पण मला मात्र माझ्या मातृभूमीकडे आता जाता येत नाही. काय वेळ आली आहे माझ्यावर. आणि मग सावरकरांच्या अंतःकरणातून ते शब्द उमटलेत. सावरकर म्हणालेत, ने मजसी ने
परत मातृभूमीला. सागरा प्राण तळमळला. मन तळमळत नाहीये सावरकरांचं, सावरकरांचे पंचप्राण आपल्या मातृभूमीसाठी तळमळत आहेत. इतकं सावरकरांचं त्यांच्या मातृभूमीवर प्रेम होतं, लक्षात घ्या. हळूहळू सावरकर त्या समुद्राशी बोलतायत. त्याला म्हणतायत, तू मला वचन दिलं होतंस लहानपणी, तू मला वचन दिलंस की तुला दूरवर घेऊन जाईल पण पुन्हा परत आणेल. तुझ्या वचनावर मी भुललो, इकडे आलो आणि अडकलो. शुक पंजरी वा हरिण शिरावा पाशी, ही फसगत झाली ऐशी. पोपट पिंजऱ्यामध्ये अडकावा, हरिण पाशामध्ये शिरावा, त्याप्रमाणे तुझ्या शब्दांवर भुलून मी हे सागरा इथे आलो आणि अडकलो. समजूत घालशील? इथे काय कमी आहे? इथे स्वातंत्र्य आहे, इथे पैसा, इथे संपत्ती आहे. तुझ्या देशामध्ये काय आहे? पारतंत्र्य, दारिद्र्य, अनाचार आहे, अनारोग्य आहे. सावरकरांनी लिहिलंय, नभी नक्षत्रे बहुत एक परिप्यारा, मज भरत भूमीचा तारा. असतील रे आकाशामध्ये अनेक नक्षत्र असतील, पण मला मात्र त्यातला एकच प्रिय आहे, तो म्हणजे माझ्या भरतभूमीचा तारा. सावरकर आपली भावना व्यक्त करतायत आणि समोरून सागरावर लाटा उचंबळत आहेत. त्या लाटांवर फेस उचंबळतोय आणि त्या लाटांकडे पाहून सावरकरांना असं वाटलं की त्या फेसांच्या रूपाने हा समुद्र जणू आपल्याला हसतोय, आपल्या भावनांची टिंगल करतोय. आणि म्हणून सावरकरांनी त्या सागरालाच ठणकावून सांगितलंय की हे सागरा, तू जर माझी टिंगल करत असलास, माझ्या भावनांची हेटाळणी करत असलास, तर माझी आई त्या अगस्ती ऋषीकडे तुझी तक्रार केल्याशिवाय राहणार नाही, ज्या अगस्ती ऋषीनं तुला एकाच आचमनामध्ये गिळून टाकलेलं आहे. मग सावरकर म्हणतायत, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. ने मजसी